आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. सध्या महाराष्ट्राच्या राजकारण पाहता सर्वसामान्य माणूस कंटाळलेला दिसतोय. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला प्रचंड सहानुभूती मिळते. सत्ता नाट्य लोकांना न पटल्याने अपेक्षेच्या पलीकडे जाऊन लोक शिवसेना उद्धव ठाकरे गटात शिवबंधन बांधून थेट प्रवेश घेत शिवसैनिक म्हणून काम करण्यासाठी पुढे येत आहेत. असंच घडलं लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात. चक्क सर्व महिलांनी निर्धार करत ठाकरे गटात शिवबंधन बांधून प्रवेश घेतला. निलंगा येथे शासकीय विश्रामगृह येथे असंख्य महिला ठाकरे गटाच्या मुंबई तथा लातूरच्या महिला संपर्क प्रमुख संपतताई गडकरी यांच्या व लातूर जिल्हा महिला शिवसेना प्रमुख जयश्रीताई उडगे यांच्या शुभ हस्ते हजारो महिलांनी, ज्यामध्ये सर्वात जास्त मुस्लिम महिलांचा सहभाग होता, अशा सर्व महिला शिवसैनिकांना पक्षप्रवेश दिला गेला. निलंगा शिवसेना महिला तालुका संघटिका रेखाताई पुजारी, तालुका महिला प्रमुख देवताताई सगर, शहर महिला प्रमुख सुवर्णाताई वाघमारे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून निलंगा शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, कोरोना काळात त्यांचे कार्य हे घराघरात जाऊन महिला भगिनींना सांगत होत्या. त्याचंच फलित की अनेक महिलांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. प्रवेश घेतलेल्या महिला भगिनींनी चक्क शपथ घेतली की येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव साहेबांनी जरी दगड दिला तरी आम्ही त्याला निवडून आणून दाखवू, असा निर्धार करत उद्धव साहेब, आदित्य साहेब, खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, जिल्हा प्रमुख दिनकर माने साहेब, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ असल्याच्या घोषणा पक्षप्रवेशाच्या निमित्ताने देण्यात आल्या. यावेळी रंजनाताई नेटके, नागिन सुरवसे, रिहानाताई सय्यद, फरीदाताई सय्यद, सुलतानाताई पठाण, मनीषाताई पाटील, पार्वतीताई कांबळे, जुराबी शेख, अभिनावी बिबराळे, रेणुकाताई नेटके, साबेराबी शेख, शाहीन बेगम शेख, करुणाताई कांबळे, दैवशालाताई कांबळे, आरोही पठाण यांच्यासह असंख्य महिलांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटात शिवबंधन बांधून प्रवेश घेतला.